हजारो मुंबईकरांना वेळेत डबा पोहोचवण्यासाठी मुंबईचे डबेवाले प्रसिद्ध आहेत। गेल्या 125 वर्षांपासून त्यांची ही परंपरा अखंडित सुरू आहे। ऊन, वारा, पाऊस याची चिंता न करता आपलं काम करणाऱ्या डबेवाल्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद सुरू आहे। कारण आहे त्यांचे सहकारी सुभाष तळेकर हे सुरू करत असलेल्या खानावळीचं। सुभाष तळेकर हे डबेवाला संघटनेचे प्रवक्ते म्हणून माध्यमांमध्ये प्रसिद्ध आहेत। डबेवाल्यांचा आरोप आहे की सुभाष तळेकर हे स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी डबा वाहतूक संघटनेच्या नावाचा गैरवापर करत स्वतःची खानावळ सुरू करतायत। त्यामुळे डबेवाल्यांचं नुकसान होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी खानावळ ओपन झाली त्या खानावळीमध्ये डबेवाल्यांचा कुठलाही काही संबंध नाही। ज्या व्यक्तीने ती खानावळ उघडली आहे ती त्याची वैयक्तिक रित्या असावी असं आमचं म्हणणं आहे आणि त्याने आमच्या नावाचा उपयोग करू नये। आणि जो सुभाष तळेकर किंवा ती जी मॅडम आहे तिचा आणि आमचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही आणि तो व्यक्ती हा आमचा कुठल्याही मंडळामध्ये पदाधिकारी म्हणून आम्ही त्याला घोषित केलेलं नाही। आता ज्यावेळेस आमच्या पोटावरती पाय पडला, ज्यावेळेस आमचे त्या खानवळीमध्ये कस्टमर जाणारच, डब्यावाल्यांचं नाव दिल्यानंतर आमचे कस्टमर त्याच्यामध्ये जाणार हा हे तर ग्रह आहे। त्यामुळं आम्हाला आता जागरूक होण्याची पाळी आली का आम्ही याच्यामध्ये कुठंतरी पाठीमागे येतोय, ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे पाऊल केलेलं आहे। तर दुसरीकडे सुभाष तळेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत असं सांगत या खानावळीसाठी मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाच्या नावाचा कुठलाही वापर करणार नसल्याचं स्पष्ट केलंय। अनेक परप्रांतीयांच्या खानावळीमधून मुंबईकरांना डबे पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांना त्यांच्यातल्याच एकानं स्वतःची खानावळ सुरू केली तर अडचण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाची ही मेस नाही, ती सुभाष गंगाराम तळेकर यांची आहे। त्यामुळं ती वैयक्तिक आहे। त्यामुळं मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाची ही मेस नाही। आणि या मुंबईमध्ये अनेक परप्रांतीय येऊन मेस काढतात, ते एका मराठी माणसानं जर काढली तर त्यात वावगा असं काही नाही। मुंबईच्या डबेवाल्यांच्या संघटनेमध्ये कधीही न पाहायला मिळालेली धुसफूस या खानावळीमुळे पाहायला मिळतेय की ही खानावळ फक्त निमित्त आहे आणि आणखी काही कारणं संघटनेमधील धुसफुसीला कारणीभूत आहेत हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच। मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या संघटनेमध्ये अशा कोणत्याही कारणाहून मतभेद होणं हे दुर्दैवीच म्हणावं लागेल। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।